नमस्कार मित्रांनो, तर पारू मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की दिशा आता किर्लोस्करांच्या घरी परत आलेली असते. प्रत्येकाला नको नको ती बोलत असते आणि तिची बडबड चालू असते. अहिल्यादेवींना ती म्हणत असते की बिचारी अहिल्यादेवी किर्लोस्कर, आता आईच्या हातून पेंडरही गेलं आणि तिचा मुलगाही गेला, म्हणजेच आदित्यच्या जीवाला तिने धोका पोहोचवलेला आहे असं ती सांगत असते. सगळेच जण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. अहिल्यादेवी तिला विचारत असते की काय केलेस तू माझ्या बरोबर, पण ती काही सांगत नसते. कोड्यामध्ये वारंवार बोलत असते. फायनली आदित्य घरी आलेला असतो आणि आदित्य बाकीचे घरचे सगळेच हे अहिल्यादेवीच्या रूममध्ये जाऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. श्रीकांत म्हणत असतो की अहिल्या, हे बघ, मला असं वाटतं ना, ही दिशा काही पूर्वीची दिशा राहिलेली नाहीये. ती आता आपल्या घरी येऊन आपल्या सगळ्यांना धमकी देऊन गेलेली आहे. एवढं सगळं घडलेलं असून सुद्धा आपल्या शत्रूच्या घरी जाऊन त्याला धमकी देणं ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. तिची हिंमत आता चांगलीच वाढलेली दिसते. पण मला असं वाटतंय ना, ती एकटी नाहीये. या सगळ्यांमध्ये तिच्या पाठीशी कोणीतरी खंबीरपणे उभं आहे आणि म्हणूनच एवढं मोठं धाडस ती करू शकते. आदित्य सुद्धा आता अहिल्यादेवींना तेच समजावत असतो आणि अहिल्याच्या डोक्यात चालू असतं की नक्की हिच्या मागे कोण उभं असणार आणि तो जो कोणी असेल तो आपल्या नजरेतून काही सुटणार नाहीये किंवा त्याला आपण काही वाचू देणार नाहीये असं ती मनातल्या मनात म्हणत असते. आणि सगळेच जण आता खूप टेन्शनमध्ये आलेले असतात की या दिशाचं काय करायचं. आधीच ती या घरात होती तेव्हा हिने खूप काही नुकसान केलेलं आहे. आता अशी दुसरी कुठली व्यक्ती आहे की जी दिशासोबत किर्लोस्करांच्या मुळावर उठलेली आहे. तर मग बघूया आता अनुष्काचा खरा चेहरा सगळ्यांसमोर कसा येतोय ते. पारूला तर तिच्या विषयी माहितीच आहे. आता पारू सगळ्यांसमोर हे कसं आणते की दिशाबरोबर दुसरं कोणीही नसून स्वतः अनुष्काच आहे ते. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.